नाच, स्नेहसंमेलन ते सगळं ठीक आहे, पण काय रे अपूर्व, तू शाळेत असताना श्लोक पठण वगैरे काही करायचं असतं? काही आठवतोय काय खरं? करायचं लहानपणी, पण तुला खरं सांगू का, ते श्लोक बीक प्रकरण एवढं अवघड आणि गंभीर आहे ना, पाठ केल्या 2 दिवसात विसरायचं. कारण त्याच्यात गहन अर्थ आणि तत्वज्ञान असतं, त्याच्यामुळे ते थोडेसे अवघड असतात. अगं, पण आईन्स्टाईन म्हणायचं ना की इफ यू कांट एक्सप्लेन इट टू अ 5 year old, यू डिडंट अंडरस्टँड इट वेल इनफ. तसं हे म्हणजे श्लोक वगैरे पण असे सोपे समजायला पाहिजेत ना. पण मग त्यावरच तर आपली संत परंपरा आली. आपल्याकडे संत एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर यांनी ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं, आणि तेही अत्यंत सोप्या भाषेत. म्हणजे हेच बघ ना, भगवद्गीता हा अतिशय गूढ गहन ग्रंथ, पण त्याचं रूपांतर आपल्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलं, आणि ज्यामध्ये 900 श्लोकांचा विस्तार त्यांनी 9000 श्लोकांमध्ये करून ते ज्ञान अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत अगदी सोप्या भाषेत पोहोचवलं. अरे, म्हणजे आपल्या संतांचं काम म्हणजे 4 पाऊल पुढंच होतं की एकदम इंटलेक्च्युअल ट्रान्सलेशन विथ इमोशनल कनेक्शन. येस, आणि म्हणूनच कीर्तन, अभंग, ओव्या ही सगळी साधनं झाली. ती फक्त भक्तीची नाही, तर ती होती सोपी भाषा वापरून उच्च ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्याची ताकद. तर मंडळी, आज आपण अनुभवणार आहोत अशीच एक अनोखी प्रस्तुती. तेव्हा संत दासोपंतांची रचना भरतनाट्य नृत्य स्वरूपात सादर करण्यासाठी आता मी मंचावर आमंत्रित करते वैष्णवी धर्माधिकारी याला.